धन्यवाद ताई, खूप छान अनुभव सादर केला। खरंच जर आपलं ध्येय मजबूत राहिलं आणि भगवंतावर जर विश्वास राहिला तर भगवंत खरंच आपल्या शब्दाचं पालन करते, जसं आपण तत्व शब्द नियमाचं पालन करत असतो। म्हणून माणसाने आता पुष्कळ वर्षाचे सेवक आपण बघत आहोत, परंतु याच्यामध्ये काही विचार करण्यालायक गोष्ट आहे आपल्यासाठी। कारण आपण या मार्गामध्ये दुःखी होतो आणि दुःखातून सुखमय जीवन जगत आहे, परंतु आज थोडीफार शिस्त आपल्याला बदलावं लागेल। कारण आज आपण जे घरी वागणूक आपली वावरतात, कारण मुलाबाळांना आपलं शिक्षण पाणी पण चालू राहते, मुलाबाळांना ज्या सवयी लावायच्या आहे त्या सवयी आपल्याला लावावी लागेल। माझ्या मनामध्ये असा विचार निर्माण झाले, म्हणून मी तुम्हाला सांगण्याची माझी इच्छा झाली। ज्या सवयी आपल्याला लावायला पाहिजे त्या सवयीनुसार आपलं घर चालत असते। मुली शाळेत जात असताना किंवा आपण पण बाहेर जात असताना भगवंताला प्रणाम करून योग मागून आणि सायंकाळी घरी परत सुखरूप येण्याची इच्छा आपण भगवंतापाशी ठेवत जायला पाहिजे आणि आपले मनोकामना पुरा होते आणि ह्या संस्कार आपल्या घरामध्ये सुरू राहते। मोठ्यांचा आदर नमस्कार करणं हे थोडं आपण विस्कळत चाललेलं आहोत असं मला वाटत होतं, म्हणून मी तुम्हाला माझी इच्छा झाली बोलण्याची। जर माझी चुकी झाली असेल तर मी क्षमा मागतो। यानंतर परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर मार्गदर्शक श्रीमाननीय आदरणीय चर्डी साहेब आपल्याला मार्गदर्शन भगवंताला बाबाला प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम, परमात्मा नमस्कार। परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे तिथून या परिसरामध्ये सर्व सेवकाच्या सहकार्याने कोजागिरी निमित्त एक बैठक या ठिकाणी सुरू आहे। या बैठकीमध्ये स्वयंसृष्टीचे विधाता बुद्धीचे निर्माता भगवान बाबांना उपस्थित आहेत। भगवंताला माझा आदरपूर्वक प्रणाम। त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक मंडळ संस्थापक व आम्हा सर्व सेवकाचे सद्गुरू बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबाला माझा आदरपूर्वक प्रणाम। बाबाच्या संघस्मरण जीवनामध्ये साथ देणाऱ्या व आपल्या उर्वरित आयुष्य बाबाला दान करणाऱ्या मातोश्री महाराज जुमदेवजी ठुबरीकर उपस्थित आहेत। त्या मातेच्या ममतेला माझा आदरपूर्वक प्रणाम। आजच्या बैठकीचे सभाध्यक्ष आदरणीय नरट साहेब यांना माझा आदरपूर्वक प्रणाम। संचालन करते आमचे राजूभाऊ वांद्रे यांना माझा आदरपूर्वक नमस्कार। आदरणीय सेवक सेविका सगळ्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार। तर बघा, अतिशय सुंदर इथे मार्गदर्शन झालेले आहे आणि वेळ का होईना उमेश भाऊला शब्द दिला होता। आमची तर बोलण्याची इच्छा नव्हती, भाऊला संचालक साहेबाला सांगितलं की खरं आमच्या मॅडमचा नंबर लावा आणि आम्ही काही बोलू शकणार नाही कारण वेळ खरं झालेला आहे आणि अध्यक्ष साहेब सुद्धा बाकी आहे। आणि एक आनंदाची बातमी सांगते तुम्हाला की आता सगळेजण दूध तर पिणारच आहोत, पण ते सगळ्याला गोड वाटणार आहे। पण दूध प्यायच्या आधी मला अशी माझी जबान मिठी कशामुळे वाटत आहे की आमच्या कांता काकू हलवे काकू इथे उपस्थित आहे। यांच्याबद्दल जोरदार टाळ्या होऊ द्या। कांता काकूला धन्यवाद मानतो मी की खरोखर सीतापुरात ज्यावेळेस फोन आला आणि मी सुद्धा तिथे उपस्थित झालो, त्यांनाही खूप असं सुंदर वाटलं आणि आज या ठिकाणी दिसल्या तर मला असं म्हणजे दुधाची आवश्यकता राहिलेली नाही असं मला वाटत। तर एवढंच बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो। चुकी झालेली क्षमा करा, माफ करा। सगळ्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार।